Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. तर कारण आपण प्रत्येक जण नाचून गाऊन देवाच्या नावाला धन्यवाद देऊयात, कारण की जो देव आहे आपला तो जगा वेगळा परमेश्वर आहे. Praise the Lord. त्याने तुम्हाला आणि मला त्याची स्तुती आराधना करण्यासाठी निवडलेला आहे. तर कारण अशा देवाला आपण नाचून गाऊन आणि आत्म्याने व खरेपणाने आपण त्याची उपासना करूया. तारणार आहेस म्हणून तुला धन्यवाद देतो प्रभा. तुझी आराधना करतो, तुझ्या नावाला आम्ही स्तुती देतो. We worship you, Jesus.
थैंक यू लॉर्ड, तेरा नाम धन्य है लॉर्ड। तेरे नाम को हम इस सुबह धन्य कहते हैं लॉर्ड। तेरी स्तुति हो लॉर्ड, तेरी प्रशंसा हो लॉर्ड, तेरी आराधना करते हैं, तेरे नाम का महिमा गाते हैं लॉर्ड। थैंक यू जीसस, वी वर्शिप यू लॉर्ड। थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस। परमेश्वर का धन्य कहेंगे। यस लॉर्ड, तेरा नाम धन्य है लॉर्ड। तेरी स्तुति करते हैं लॉर्ड, तेरी महिमा करते हैं लॉर्ड। वी वर्शिप यू जीसस, तेरी आराधना करते हैं, तेरे नाम को हम ऊंचा उठाते हैं लॉर्ड। धन्यवाद यीशुआ, वी वर्शिप यू होली स्पिरिट लॉर्ड। धन्यवाद यीशु, तेरी आराधना करते हैं, तेरे नाम को हम ऊंचा उठाते हैं लॉर्ड। तेरे नाम तोरे सिवा जाऊं कहाँ, पाऊं तुझे जाऊं जहाँ। क्यों ना गाए, तोरे सिवा जाऊं कहाँ, पाऊं तुझे जाऊं जहाँ। फिर एक बार गाए।
समंदर से मैं गिरा था, आस ना थी कोई डूब रहा था, आके यीशु तूने बचाया, हे जीवन का मार्ग दिखाया, हे आके यीशु तूने बचाया, जीवन का मार्ग दिखाया। तेरे सिवा जाऊं कहाँ, पाऊं तुझे जाऊं जहाँ, तेरे सिवा जाऊं कहाँ, पाऊं तुझे जाऊं जहाँ। प्रभु मैं था एक अभिमानी, करता था अपनी मनमानी, प्रभु मैं था एक अभिमानी, करता था अपनी मनमानी, पत्थर सा दिल पिघलाया, हे सच्चा प्रेम करना सिखाया, पत्थर सा दिल पिघलाया, सच्चा प्रेम करना सिखाया। तेरे सिवा जाऊं कहाँ, पाऊं तुझे जाऊं जहाँ, तेरे सिवा जाऊं कहाँ, पाऊं तुझे जाऊं जहाँ। मोरे जीवन के तुम स्वामी, तुमको अर्पण प्राण पामी, तोरे जैसा कौन है प्रेमी, ना मिलेगा तुझसा कोई। मोरे जीवन के तुम स्वामी, तुमको अर्पण प्राण पामी, तोरे जैसा कौन है प्रेमी, ना मिलेगा तुझसा कोई। पेड़ हूँ मैं तू है गडरिया, आत्मा से मुझको चला, पेड़ हूँ मैं तू है गडरिया, आत्मा से मुझको चला। तेरे सिवा जाऊं कहाँ, पाऊं तुझे जाऊं जहाँ, तेरे सिवा जाऊं कहाँ, पाऊं तुझे जाऊं जहाँ। सारे मिलकर जय जय गाए, तेरे आगे शीश झुकाए, सारे मिलकर जय जय गाए, तेरे आगे शीश झुकाए। सर्वशक्तिमान है तू, हे ना कोई तुझसा प्रभु, सब मिलकर सर्वशक्तिमान है तू, हे ना कोई तुझसा प्रभु, सब मिलकर तेरे सिवा जाऊं कहाँ, हे पाऊं तुझे जाऊं जहाँ, तेरे सिवा जाऊं कहाँ, हे पाऊं तुझे जाऊं जहाँ, हे तेरे सिवा जाऊं कहाँ, हे पाऊं तुझे जाऊं जहाँ, हे पाऊं तुझे जाऊं जहाँ, हे पाऊं तुझे जाऊं जहाँ। येस लॉर्ड, आम्ही जिथे कुठं जाईल प्रभू, त्या ठिकाणी तू आहेस प्रभू, तुझी आराधना करतो प्रभू. तसेच शनिवारचं आरोग्य सभा सायंकाळी ठीक 7:30 वाजता या ठिकाणी असते. जर तुम्ही आजारी असाल, जर तुमच्या घरामध्ये कोणी आजारी असेल, तर आपण प्रत्येक जण त्यांना घेऊन येऊयात. प्रेज द लॉर्ड. कारण की देवाचं वचन सांगतं की तो आरोग्य देणारा परमेश्वर आहे. तसेच रविवारी आपला शब्दात दिवस असतो, तर आपण सकाळी ठीक 10:30 वाजता या ठिकाणी एकत्रित होणार आहोत. आणि प्रत्येकाला नम्र विनंती आहे की तुम्ही प्रत्येक जण पहिल्या गाण्यापासून इथं उपस्थित राहा. प्रेज द लॉर्ड. सूचना कळाल्या का प्रत्येकाला? आमेन. तर ही वेळ आहे देवाच्या वचनाची आणि देवाचं वचन सांगतं बोलणारा कोणी मनुष्य नाही तर त्याचा पवित्र आत्मा आहे. प्रेज द लॉर्ड. निश्चितच पवित्र आत्मा आज आपल्या प्रत्येकाची भेट घेणार आहे. तर का ना देवाचे सेवक पुढे येत असताना आपण प्रत्येक जण आपल्या जागेवरती उभा राहून देवाच्या सेवकाच्या टाळ्या वाजून आपण स्वागत करूया. प्रेज द लॉर्ड. जोरदार टाळ्या येशूसाठी. जोरदार जोरदार. थांबू नका, येशूसाठी थांबू नका. जोरदार जोरदार. धन्यवाद येशू. Thank you, Lord. God is good. मोठ्याने God is good. Amen. And all the time. Amen. Hallelujah. तो चांगला आहे म्हणून आम्ही आज आहोत.
सगळ्यांनी म्हणा, तो चांगला आहे म्हणून मी आहे. हालेलुया. पण बायबल सांगतो चोर येतो आणि चोरी आणि घात करण्यासाठी, येशू आला जीवन देण्यासाठी. हालेलुया. म्हणून तो चांगला आहे. हालेलुया. तुमच्या बाजूच्या व्यक्तीला शेक हँड करा, त्यांना म्हणा तुम्ही कसे आहात, हाऊ आर यू, तुमचं या चर्चमध्ये स्वागत आहे, तुम्ही खूप चांगले दिसताय, तुम्ही आशीर्वादित आहात. द्या चांगलं प्रोफेसी करा बाजूच्या व्यक्तीला. हालेलुया. आपले हातात द्या ना, हाताला काय नाही झालं ना आपलं, द्या द्या द्या. तू आशीर्वादित आहे, तू आशीर्वादित आहे. जरा बोला, जरा ते मंत्र बोला. तू आशीर्वादित आहे, तू आशीर्वादित आहे, तू आशीर्वादित आहे, तू आशीर्वादित आहे. यू आर ब्लेस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, सैतानाने किती योजना केला आमचं वाईट करण्याचं, आमचं वाईट कधीच होत नाही. हालेलुया. कारण त्याची वाईट करण्याची शक्ती निघून गेलेली आहे. 2024 वर्षापूर्वीच आम्ही ते विजय घेऊन चाललो पाहिजे. हालेलुया. ते सामर्थ्य घेऊन झालो. हालेलुया. की जण आज आनंदित आहे, बाजू शिकतो मी आनंदित आहे आज. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हा बघा, हा किती आनंदित आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बसूया जागेत. आमेन. वेलकम. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज निश्चितार्थाने देव तुमची भेट घेणार आहे. आणि आज देव तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. हालेलुया. आणि आज या चर्चमधून कोणीही निराश आणि हताश जाणार नाही आहे. ज्या अपेक्षेने तुम्ही या ठिकाणी आलाय ती अपेक्षा देव पूर्ण करणार आहे. हालेलुया. सगळ्यांनी म्हणा, मी जी अपेक्षा घेऊन आलो आहे देव ती पूर्ण करणार आहे. हालेलुया. तुम्ही देवाकडे आलेला आहात. हालेलुया. तुम्ही देवाकडे अपेक्षा करून आलाय की देवाने आज माझी भेट घ्यावी. हालेलुया. प्रियानो, आज खूप सुंदररित्या आज देव तुमची भेट घेणार आहे. काल तुम्ही जर आला असता तर अद्भुत गोष्टी घडल्यात. प्रियानो, आम्ही थोडके लोक होतो, पण इतके एंजल या चर्चमध्ये उतरून आले. हालेलुया. तुमच्या कानाला विश्वास बसला नाही आणि डोळ्यांना पण विश्वास बसला. म्हणून देवाचं वचन सांगतं की डोळ्याने कधी पाहिले नाही आणि कानाने कधी ऐकले नाही की असे चमत्कार या दिवसांमध्ये घडणार आहे. प्रियानो, चमत्कार कधी घडतात? ज्यावेळेस कठीण परिस्थिती येते. लक्ष देऊन ऐकाने समजून घ्या. कठीण परिस्थितीमध्ये चमत्कार घडले जातात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सगळ्यांना म्हणा, कठीण परिस्थितीमध्ये चमत्कार घडले जातात. हालेलुया. तुम्ही जर कठीण परिस्थितीमधून चालला आहे तर याचा अर्थ तुमच्यासाठी चमत्कार तयार आहे. हालेलुया. आणि काही लोकांना ते कळत नाही. जर तुम्ही समस्यातून, अडचणीतून, त्रासातून, आजारातून चाललाय याचा अर्थ तुझ्यासाठी मेजवानी आहे. हालेलुया. ज्यावेळेस येशू ख्रिस्त आपल्याला एक शिष्यांना घेऊन म्हटलं आपण पलीकडे जाऊ, तर पलीकडे जाण्याच्या अगोदर त्यांचं मरणासारखी परिस्थिती झाली होती, पण त्यांना नंतर मेजवानी होती. प्रियानो, हालेलुया. देव आमच्यासाठी, बायबल सांगतं की स्तोत्रकर्ता 23 मध्ये म्हटलंय की तो आपल्या शत्रूंच्या डेक्यात मजपुढे ताट वाढतो. ताट वाढणं म्हणजे काय? मेजवानी आहे प्रियानो. आणि आमच्यासाठी भरपूर शत्रू आहेत. देहातले शत्रू नाही आहेत. हालेलुया. आमच्या घरातले शत्रू नाही आहेत, तर न दिसणारे शत्रू आम्हावर टपून आहेत. हालेलुया. आम्ही कधी देवापासून लांब जावं, आम्ही काय करावं, तर ते टपून आहेत प्रियानो. पण धन्य तुम्ही आणि मी, देवाने आम्हाला राखून ठेवलेलं आहे. सगळे देवाने मला या शेवटच्या काळासाठी राखून ठेवलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या जगामध्ये आता युद्ध होत आहे, तर काही लोक वेपन्स वापरून चांगले वेपन्स आहेत ते राखून ठेवलेले आहेत. जब वो दिन आएगा उसको इस्तेमाल करेंगे. आणि देवाने तुम्हाला राखून ठेवलेलं आहे. ज्यावेळेस तो दिवस येईल ना, तर देव तुम्हाला वापरेल. हालेलुया. देव तुम्हाला वापरेल. हालेलुया. आणि देव तुम्हाला घडवत आहे, बनवत आहे. प्रेज द लॉर्ड. देवाला कुठले लोक आवडतात? जे बनण्यासाठी तयार आहेत, घडण्यासाठी तयार आहेत प्रियानो. आणि म्हणून प्रियानो, आम्ही घडणं हे देवाच्या गौरवासाठी, आम्ही बनणं हे देवाच्या गौरवासाठी. हालेलुया. आपण जाऊया देवाच्या वचनामध्ये. आमेन. स्तोत्रकर्ता दावीद महाराज या ठिकाणी म्हणत आहे, आणि जाऊया 46 अध्याय आणि पहिलं वचन. प्रियानो, आज आम्हाला काय करण्याची गरज आहे? आमच्या अवतीभोवती कठीण परिस्थिती आहे, पण आमच्यामध्ये जे काय आहे ते आम्ही यूज करत नाही आहे.
हालेलुया. आणि आज देव ते आम्हाला देण्यासाठी समर्थ आहे. देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे. देव आमचा आश्रय व आमचं काय आहे? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही पाहतात का प्रियानो, या ठिकाणी देव तुमच्यासाठी बोलत आहे आणि ते यासाठी बोलत आहे की आज आम्ही काहीतरी वापरलं पाहिजे. हालेलुया. सांगा मला, देव माझा आश्रय व सामर्थ्य आहे. वाचच आहे, हे पूर्ण वचन आपण वाचणार आहोत आणि देवाला गौरव देणार आहोत. हा, तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. हा, पुढं. म्हणून पृथ्वी उलती पालती झाली, हा, पर्वत कोसळून सागर तळी बुडाले, हा, सागराच्या लाटा गरजून उसळल्या, बरं, पुढं. त्यांच्या उंचंबळण्याने पर्वत हलले, हा, तरी आम्ही भिणार नाही. तरी आम्ही भिणार नाही. हालेलुया. आणि आज अख्खं जय भयात चाललेलं आहे प्रियानो. ते भीतीत जीवन जगतात आहे की उद्या काय होणार, आज माझे घरचे बाहेर गेले तर ते सुरक्षित येतील का नाही, कारण अस्तव्यस्त झालेलं आहे. हालेलुया. आज आम्ही ज्यांच्याकडून आरोग्य घेतो ते डॉक्टर देखील सुरक्षित नाही आहेत. म्हणजे इतकं भयंकर चाललेलं आहे जगामध्ये. आणि प्रियानो, यासाठी तुम्हाला काय करण्याची गरज आहे? यासाठी तुम्हाला त्या परिस्थितीमध्ये इन्व्हॉल्व्ह होण्याची गरज नाही, त्या परिस्थितीला बाहेर ठेवण्याची गरज आहे प्रियानो. हालेलुया. आणि आज प्रियानो, देवाचं वचन तुमच्याकडे येत असताना ते आपण बारकाईने लक्ष देऊया आणि ऐकूया की देव तुमच्या संबंधाने काय इच्छा बाळगतोय. हालेलुया. आता या ठिकाणी प्रियांनो, दावीद एका पेचात पडलेला आहे, दावीद एका संकटात पडलेला आहे, दावीद एका आजारात पडलेला आहे. पण दावीद काय म्हणतो की जर ती परिस्थिती जर मी माझ्या आतमध्ये घेतली तर माझं काही खरं नाही आहे. त्या परिस्थितीला मला बाहेर ठेवणं गरजेचं आहे. नीट लक्षपूर्वक ऐकाने समजून घ्या. जर ती परिस्थिती आजाराची असो, समस्येची असो, आर्थिक अडचणी असो, जर ती परिस्थिती मी जी माझ्या हृदयात घेतली, अंतःकरणात घेतली, मी ते अप्लाय केलं तर माझं काय खरं नाही. पण त्या परिस्थितीला मी जर बाहेर ठेवलं, त्या परिस्थितीला मी जर आत नाही घेतलं तर खरंच देव तुमचं सामर्थ्य आणि तुमचं बल झाल्याशिवाय राहणार नाही प्रियानो. ओ प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज देवाचं वचन नीट आणि लक्षपूर्वक ऐकूया की देव आम्हा संबंधाने काय सांगत आहे. हालेलुया. 2 मिनिटं सगळ्यांनी उभे राहा जरा. हालेलुया. तरी मला पाहिजे. आपले दोन्ही हात उंच करून देवाला धन्यवाद. आपले डोळे बंद करा. हालेलुया. कारण आज जरा महत्त्वाचा विषय मी हँडल करणार आहे आणि त्या विषयाकडे आपण लक्ष देणार आहोत. स्वतःसाठी प्रार्थना करा. स्वतःसाठी प्रार्थना करा. लक्ष वेधून घेणाऱ्या विचारांना धमकवा. त्याला थांबू देऊ नका आपल्या जीवनामध्ये. या ठिकाणी तुम्ही फक्त देवासाठी आलेला आहात आणि देवाने तुमची भेट घ्यावी. कारण मला काही गोष्टी दिसत आहे म्हणून मी तुम्हाला आज त्यामध्ये थँक्यू जीसस. करा 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 प्रार्थना करा. हालेलुया. थँक्यू जीसस. थँक्यू जीसस. थँक्यू जीसस. थँक्यू जीसस. थँक्यू जीसस. हालेलुया. ग्लोरी टू जीसस. ओ रामा मामा शकेरीना मामा ओरिनामा सकेंदोरीना मामा ओरिनामा सकेंदोरीना मानामा ओरिनामा नामा 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 सिकते करे बाना मानामा ओरिनामा सकेंदोरीना माना माना. हालेलुया. करा करा करा. काही लोकांचे येण्याचे मार्ग मोकळे व्हा म्हणून प्रार्थना करा. मला माहीत नाही देवाने मला का थांबवलेलं आहे. हालेलुया. थँक्यू लॉर्ड. कुणी या ठिकाणी यावं म्हणून देवाची इच्छा आहे. करा. रा बा सिके रे नामा ओरिनामा संतो कोरिनामा ओरिनामा संते केरिनामा नामा ओरिनामा शकेरी नमा ओराला का सकता करीनामा नमा नमा ओरिनामा नमा सेंदेने नमा. आपले मनातले विचार फटकून टाकणारे विचाराला. हालेलुया. थँक्यू जीसस. come on my sister, my brother. This is hallelujah. 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 धन्यवाद. Hallelujah. Oh ralaba sakaraba riyana nama sikite kiri biribi. Hallelujah. धन्यवाद. Thank you Lord. Thank you Lord. Thank you Lord. Thank you Jesus. Thank you Jesus. Thank you Jesus. Thank you Jesus. Thank you Jesus.
Hallelujah. Glory to Jesus. Samarina masaketiririri. Hallelujah. Amen. बसूया. Amen. Now start the word of God. Amen. वाचूया. Complete the word of God. Hallelujah. Hallelujah. जिचे प्रवाह देवाच्या नगरीला हा. परात्पराच्या परमपवित्र निवास स्थानाला हा. आनंदमय करतात. काय करतात? आनंदमय. काय करतात? आणि आज या आनंदाबद्दलच मी तुमची देवभेट घेणार आहे. हा आनंदच आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. प्रियानो, कुठली वस्तू, कुठला जॉब आणि कुठलं प्रॉपर्टी तुमच्याकडे आनंद झाला तर तुम्ही धोक्यात आहात. तुम्ही कशाविषयी आनंद केला पाहिजे? आज देव तुमची आणि माझी भेट घेणार आहे. हालेलुया. कोणाला कामाविषयी आनंद असतो. काम इंटरेस्टने करायचंय, काम आनंदाने करायचं आहे, पण काम माझा आनंद नाहीये, देव माझा आनंद आहे. हालेलुया. काय माझा आनंद, काय माझा आनंद सांगू शकत नाही. आणि आज लोक, विश्वासणारे लोक, कुठल्या तरी वस्तूंमध्ये, कुठल्या तरी जॉबमध्ये, कुठल्या तरी प्रॉपर्टीमध्ये, कुठल्या तरी दिसण्यामध्ये ते आनंद करत आहे आणि तो आनंद लयात जाणार आहे. आणि म्हणून लोक दुःखी होऊन जातात. कधी कधी काही लोकांचा आनंद काय की माझी समस्या सुटत नाहीये आणि म्हणून ते दुःखी राहतात. कारण समस्यापेक्षा देव महान आहे हे ते विसरून जातात. चिंतेपेक्षा देव अति मोठा आहे ते विसरून जातात. प्रियांनो, आज तुम्ही नीट लक्षपूर्वक ऐका की आमचा आनंद कोण असला पाहिजे. ज्यावेळेस मोशेने ते 5 पुस्तक लिहिले, त्यावेळेस अनुवादाच्या पुस्तकामध्ये एक पहिला 8वा अध्याय 18 वचनाकडे आपण जाणार आहोत. अनुवादाचं पुस्तक 8वा अध्याय 18 वचन. नीट लक्षपूर्वक ऐका, आपलं लक्ष भेदून घेऊन जाऊ नका, कारण आज देव तुम्हाला काहीतरी देण्यास संबंधाने तयार आहे. तो तुम्हाला मोठी अमाऊंट देण्यासाठी तयार नाहीये, मोठं घर देण्यासाठी तयार नाही, पण त्याच्यापेक्षा अद्भुत देण्यासाठी तो तयार आहे. हालेलुया. मोठ्याने हालेलुया. तुम्ही आहात का? सगळ्यांनी म्हणा, मी जिवंत आहे. हा. दावीद म्हणतो जिवंत लोकच देवाची स्तुती करू शकतात. मला पूर्ण खात्री की तुम्ही सगळे जिवंत आहात. हालेलुया. हा, ऐका. हा. पण तू हा. आपला देव परमेश्वर, आपला देव परमेश्वर याचे स्मरण ठेव. याचं स्मरण ठेवायचंय. ज्यावेळेस यायला लागतं ना, प्रॉपर्टी यायला लागती, पैसा यायला लागतं, सगळ्या गोष्टी यायला, तर आमचं स्मरण शक्ती जाती देवाबद्दल. बाकीबद्दल स्मरण शक्ती चांगली असते आपली, पण देवाबद्दल, देवाच्या प्रार्थनेबद्दल, देवाच्या चर्चबद्दल, देवाच्या सगळ्या गोष्टीबद्दल स्मरण शक्ती जायला लागती. म्हणून मोशे का म्हणतो, आपल्या देवाचं स्मरण कर. हालेलुया. कधी कधी मागच्या वेळेस देवाने आमचे सर्व इतके प्रश्न सोडवले असते, आम्ही ते स्मरण विसरून जातो. अरे, देवाने माझ्यासाठी महान चमत्कार केले, देवाने माझ्यासाठी अद्भुत कृत्य केले, देवाने माझ्यासाठी असं केलं. प्रियांनो, हे दैनंदिन जीवनामध्ये आम्हाला त्याचे आभार मानणं गरजेचं आहे. हालेलुया. आता तो म्हणतो पूर्वीच्या गोष्टीची आठवण करू नका. पूर्वीच्या गोष्टीची आठवण कुठली नाही करायची. जे तुमच्यावर बितलंय, जे तुमच्यावर तुम्ही पाप केले, जे तुम्ही वाईट गोष्टी केल्या, ते विसरायचं आहे. पण जे तुमच्यासाठी देवाने चांगलं केलेलं आहे ते कधीच विसरायचं नाहीये. कुणा व्यक्तीच्या द्वारे, कुणा पास्टरच्या द्वारे, कुणा सेवकाच्या द्वारे, कुणा फॅमिलीच्या द्वारे ते विसरू नका. प्रभू धन्यवाद, हा व्यक्ती माझ्या जीवनात आला म्हणून मी तुझे आभार मानतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस तुम्ही आभार मानायला तयार होतात, तर देवाचा आनंद तुमच्यामध्ये कार्य करायला सुरुवात करतो. प्रियानो, आणि आज या जगामध्ये प्रियानो सांगू द्या की या जगामध्ये लोकांना आनंद पाहिजे आहे. आणि ते आनंद कशामध्ये होतात? एंटरटेनमेंट, टीव्हीकडे जातात आणि विनोद गोष्टी ते पाहत असतात आणि ते हसत जातो. खरा आनंद नाहीये. कुणी तुम्हाला हसवलं आणि तुम्ही हसताय, तो आनंद नाहीये. लक्ष देऊन ऐका, समजून घ्या. तो आनंद क्षणभंगूर आहे. प्रेज द लॉर्ड. सारखं तुम्ही ती क्लिप बघू शकत नाहीये, सारखं ती कॉमेडी तुम्ही बघू शकत नाहीये. लक्ष देऊन ऐका, समजून घ्या. नंतर तुम्हाला ते बोर व्हायला लागल. अरे, सारखं हीच ऍक्टिंग, सारखं तेच, हे सर्व लयात जाणार आहे. पण ज्यावेळेस तुम्ही देवाच्या सानिध्यात देता, ज्यावेळेस तुम्ही देवाच्या उपस्थितीत देता, ज्यावेळेस तुम्ही देवाचे आभार मानता, तर तो आनंद टिकणारा आनंद आहे. तो आनंद आरोग्य देणारा आहे. तो आनंद आम्हाला शांती देणार आहे. बायबल सांगतं, आनंदी हृदय उत्कृष्ट औषध आहे. हालेलुया.
हालेलुया. बाजूच्या संधीच्या कुठल्याही गोष्टीमध्ये आनंद शोधू नका. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. किती जण ऐकत आहे? हा ऐका. हा, कारण त्याने तुझ्या पूर्वजांशी केलेला करार, शपथपूर्वक केलेला करार, आमेन, देवाने आमच्यासाठी कितीतरी वर्षापूर्वी येशू ख्रिस्त येण्यापूर्वी शपथ वाहिलेली आहे की मी माझ्या लोकांना आशीर्वाद देईन. हा, ज्यांना विश्वास आहे म्हणा आमेन. मोठ्याने म्हणा आमेन. अरे विश्वासासाठी तरी म्हणा आमेन. प्रेज द लॉर्ड. का नको? आपला चेहरा चांगला आनंदी ठेवा बरं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही कधी रील बघता ना, असं नाही म्हणत, रील बघता तर हजबंड बायची एक रील दाखवली. पती म्हणतो काय काम करताना तुझा चेहरा वाकडा तिकडा निराश, जरा आनंदाने काम कर. दुसऱ्या दिवशी ती ठरवती आनंदाने काम, मग झाडू हातात घेती पतीकडे बघून. मग भांडे घासायला गेलं, पती म्हणतो हे काय, तुम्हीच तर सांगितलं आनंदाने काम कर. पण तो आनंद आतून नव्हता. हालेलुया. हालेलुया. आज तुमच्यामध्ये आनंद आहे का हो? हालेलुया. का तो हरपलाय? प्रेज द लॉर्ड. वस्तू येते जाते, घर येतं जातं. हालेलुया. नाव येतं जातं. 10वीला मी पहिलं, 12वीला पास झालतो, पहिला नंबर आलता, गेलं. तेच ते काय रेटत नाही बसणार तू. हालेलुया. पण देवाचा आनंद आज पण आहे, काल पण आहे, आज पण आहे आणि युगानुयुग आहे. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सगळ्यांनी बाजू शकते कौतुक बंद करा. काय आई वडील असे आहेत ना, तो 7वीला पास झाला तरी अजून 12वीत गेला तर माझा मुलगा 7वीला, आईचं कौतुक चालू असतं. अरे गेलं, संपलं. तोच आनंद घेऊन आणि त्या आनंदामध्ये मर्म नसतं, काहीतरी लोकांना सांगायचं असतं आमचं आमचं आमचं. प्रेज द लॉर्ड. आमचं तुमचं काही नाही, देवाने त्याला दिलं. देव ज्ञान देतो. हालेलुया. आणि ते आम्ही घेतो आणि ते आम्ही वापरतो. हालेलुया. सगळ्यांनी म्हणजे जे मी करतो ते देवाने दिलेलं आहे आणि मी देवाचं ज्ञान वापरतो. हालेलुया. माझं असं काहीच नाही आहे. जे काही आहे ते देवाचं आहे. हा ऐका. हा, कायम राखण्यासाठी हा तोच तुला आजच्या दिवसाप्रमाणे धनप्राप्ती करून घेण्याचं सामर्थ्य देत आहे. धनप्राप्ती करण्याचं सामर्थ्य देत आहे. ऐका मंडळी, विश्वास आहे का? काही लोकांना हे धन वाटतंय. जिथं तुझं धन, हा आपले पाप उघड नाही करणार आपण. सगळं जिथं तुमचं धन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता मी एखादी जी वस्तू घेतली, तुझा मोबाईल दे मला, परत देतो. हा तुझा मोबाईल आहे. हालेलुया. आणि आकाश, मी हा मोबाईल घेऊन चाललो, आकाशचं लक्ष कुठं असेल? म्हणजे मी असं पाडागलं तरी आकाश खाली बघणार, कारण जिथं तिचं धन तिथं त्याचं मन. फक्त ऍक्टिंग आहे ही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग आमचं धन कोण पाहिजे? आता इथं सगळे स्ट्रॉंग बिलीवर आहेत. येशू पाहिजे. हालेलुया. बाहेर जाण्याच्या अगोदर येशू इथंच थांब, आता आम्हाला जगात वावरायचंय. आमेन. मोठ्याने म्हणा आमेन. आमेन. आमचं धन काय? तर येशू आहे प्रियानो. आमची प्रॉपर्टी काय? तर येशू आहे प्रियानो. पण प्रियानो, याचा अर्थ असा नाही की देव या वचनाने, प्रियानो, ज्यावेळेस देवाने इस्रायल राष्ट्राला आशीर्वादित दिला आणि मोशेला ते नियम दिले आणि मोशेने सांगितलं की देव आजच्या दिवसासाठी तुम्हाला धनप्राप्ती होण्यासाठी सामर्थ्य देत आहे प्रियानो.
निश्चित अर्थाने तुम्हाला देव प्रॉपर्टीसाठी सामर्थ्य देत आहे. आज ते होणार आहे प्रियानो. पण जोपर्यंत देव देत नाही तोपर्यंत आम्ही घेऊ शकत नाही. हालेलुया. एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही कुठली अमाऊंट मागितली, जोपर्यंत तो देत नाही तोपर्यंत तुझी होत नाही प्रियानो. आणि म्हणून जोपर्यंत तुम्ही देवाकडे मागत नाहीये तोपर्यंत तो देत नाहीये. हालेलुया. देव असा वाटत बसत नाहीये. लक्ष देऊन ऐका, समजून घ्या. हालेलुया. देवाची इच्छा आहे की माझ्या मुलाने, माझ्या मुलीने हक्काने माझ्याकडे मागवावं, कारण ते माझे लेकरं आहेत प्रियानो. आणि आज आम्हाला काय मागायचं आहे? आज आमचा आनंद हरपला आहे प्रियानो. आज आमचं एन्जॉयमेंट हरपलेलं आहे. कारण आम्ही काय केलेलं आहे की आमच्या परिस्थितीला आम्ही जास्त वाव दिलेला आहे. आमच्या समस्येला आम्ही जास्त वाव दिलेला आहे. आम्ही आमच्या चिंतेला जास्त वाव दिलेला आहे. आणि मग तो आनंद आमच्या जीवनातून हरपला आहे. कधी कधी तुम्ही चर्चला येतात, तुम्ही ज्यावेळेस पवित्र आत्म्याचा फ्लो असतं त्या फ्लोमध्ये तुम्ही आनंद करता, सर्व काय करता, पण लक्ष देऊ नका, तो आनंद ज्यावेळेस पवित्र आत्मा येतो आणि फ्लो करतो, तो आनंद आमच्या अंतकरणात घ्यायचा असतो प्रियानो. स्वतःच्या अंतकरणात घ्यायचा असतो. आणि ज्यावेळेस तो आनंद तुम्ही घेऊन जाता तर तुमच्याकडे काय आहे नाही तुम्ही कधीच विचार करता. तुम्हाला एकच माहिती आहे की येशू का आनंद आहे मेरी ताकद, संसार में येशू मेरी ताकद. हालेलुया. सगळ्यांनी माझा आनंद कोणावर डिपेंड नाहीये, देवाशिवाय. ना नोकरी हो ना जॉब ना प्रियानो, हे सर्व नोकरी जॉब बिझनेस हे सर्व लया जाणाऱ्या जगातल्या गोष्टी सर्व संपणार आहे. एकच गोष्ट टिकणार आहे, आकाश पृथ्वी नाहीशी होईल पण देवाचं वचन कधीच नाहीच होणार नाहीये. आणि तुम्हाला जर आनंद शोधायचा आहे तर देवाचंच वचन एक आनंद आहे प्रियानो. की जण ऐकायला तयार आहेत प्रियानो. हालेलुया. आज देव तुम्हाला धन संपदा काय देतोय? ज्या वेळेस तुमच्या जीवनामध्ये आनंद आला ना, बरोबर तुमचा पैसा, तुमचं घर, तुमचं शोरिटी तुमच्या मागावर येणार आहे प्रियानो. आज आम्हाला काय प्राप्त काय? म्हणून तो काय म्हणतो की तुला धन संपत्ती प्राप्त व्हावी म्हणून आजच्या दिवसासाठी तो तुला सामर्थ्य देतो. सामर्थ्य याचा अर्थ काय? स्तोत्र संहिता 21 आणि 1 वचन 1 ऐका. स्तोत्र संहिता 21 वचन 1 सामर्थ्याचा अर्थ समजून घेऊया आपण आज. ऐका. स्तोत्र संहिता 21वा अध्याय आणि पहिलं वचन. स्तोत्र संहिता 21वा अध्याय पहिलं वचन. हा. हे परमेश्वरा, हे परमेश्वरा, तुझ्या सामर्थ्यामुळे राजा हर्ष करतो, राजा आनंद करतो. ओ मंडळी ऐका ना, सामर्थ्य म्हणजे पैसा नाही हो, सामर्थ्य म्हणजे देवाने दिलेला आनंद. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. किती ऐकत आहे प्रियाने वचन. हालेलुया. आज आनंद हरपलाय. आनंद का हरपलेला आहे? कारण माझी परिस्थिती बदलत नाहीये, माझा प्रॉब्लेम निघून जात नाहीये, माझी आर्थिक अडचण निघून जात नाहीये. आणि त्यामुळं मला निराशा आलेली आहे. त्यामुळं मला एन्जॉय करूशी वाटत नाही. त्यावेळेस मी चिडचिड करायला लागलोय, त्यावेळेस मी राग करतो. ऐका, स्वतःच्या रागाने देवाचं गौरव होत नाहीये, पण बायबल सांगतं आनंदाने देवाचं गौरव होतं प्रिया. हालेलुया. तुमच्या चिडचिड करून, तुमचं कुरकुर करून काही होणार नाहीये, नुकसान होणार आहे. हालेलुया. पण जो व्यक्ती आतून आनंदित असतो ना, तो सगळ्यांना आनंद देतो प्रियानो. माझा देव आनंदाने भरलेला आहे प्रियानो. माझा देव पवित्र आत्म्याने भरलेला आहे. ओ बायबल असं सांगतं की तो प्रीतीने भरलेला देव आहे, तो शांतीने भरलेला देव आहे, तो शांतीचा जनक आहे, तो शांती देणारा देव आहे, तो आनंद देणारा देव आहे. प्रियानो, आज आम्हाला जर लुटायचा आहे तर प्रियानो देवाचा आनंद आणि देवाची शांती लुटा. आणि मग बरोबर तुमच्या गरजा नासरतकर येशूच्या नावात भागल्या गेल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कुठल्याही गोष्टीमुळे तुम्ही निराश होऊ नका. तुमच्या बाजूच्या व्यक्तीला संदेश द्या, मी कसा खणखणीत बोलतोय, तसं खणखणीत उपदेश द्या त्यांना. हा, बोला बाजूच्या व्यक्तीला. कितीही तुमच्या विरोधात असली तर प्रेज द लॉर्ड. की जण ऐकायला तयार आहेत? पुन्हा वाच 21:1. हा. हे परमेश्वरा,
तुझ्या सामर्थ्यामुळे हा तुझ्या सामर्थ्यामुळं राजा हर्ष करतो. राजा हर्ष करतो, हर्ष वाटतो, बहुत हर्ष वाटतो. कशाला? पगार आला म्हणून मला मला हर्ष वाटतो. बिझनेस वाढला म्हणून बाबा बिझनेस वाढला. तुम्ही लोक एवढं रागाने का बघता मला प्लीज? हालेलुया. त्यांना माहिती हे त्या बाजूच्या हे सर्व काही जाणार आहे, ते राहणार नाहीये. हालेलुया. तुम्ही पैसा किती 10 वर्ष साठवून ठेवला तरी तो जातो, 50 वर्ष साठवून ठेवला तरी जातो, आणि एकच राहतो तो म्हणजे तुझा प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. आणि ज्यांच्यामध्ये येशू आहे त्यांच्यामध्ये आनंद आहे, ज्यांच्यामध्ये येशू आहे त्यांच्यामध्ये शांती आहे, आणि ज्यांच्यामध्ये येशू आहे तो यहोवा राफा आरोग्य देणारा तुझ्यामध्ये सातत्याने राहणार आहे. कारण मी माझा भावविषयक माझ्या देवाला केलेला आहे. असं दावीद म्हणतो, माझा भाव त्याच्यावर आहे. ए भावा, तुझा भाव कशावर आहे? माझा भाव माझ्या देवावर आहे. हालेलुया. दावीदाचं सगळं गेलं प्रियानो. अबशालोमाने सगळं काढून घेतलं. दावीद एका जंगलात जाऊन राहिला. हालेलुया. देवाने ते घडून आणलं त्याच्या जीवनासाठी, कारण देवाला दाखवून द्यायचं की हे सर्व लयास जाणार आहे. म्हणून कोणी घोड्याची कोणी रथांची उपासना करतं. दावीद म्हणतो, मी या जंगलामध्ये मी माझ्या देवाची उपासना करतो. मी जरी एकटा पडलो पण माझ्या देवाने मला सोडलं नाही, माझ्या देवाने मला अंतर दिलं नाही, माझ्या देवाने मला 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 सोडलं नाही. हाच दाऊदाचा खरा आनंद आहे. हालेलुया. म्हणून या जगामध्ये सगळ्यांना या जगामध्ये सगळे सोडून जाणारे आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. किती जण ऐकत आहेत? माझी इच्छा की तुम्ही आनंद करा. हालेलुया. किती मी आनंदी. काय केलं? काय केलं तुमचं? तारणच हे सगळ्यात आनंद आहे. तारण म्हणजे स्वर्गात जाणं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एकदा नोकरी लागली, काही महिने नोकरी लागली, नोकरीला आनंद आनंद, आणि मग ती नोकरी जुनी होऊन जाती. मग तो काय करतो, तो आमचा बॉस पगारच वाढत नाही. अरे आधी तर नोकरी मिळाल्यानंतर किती आनंद होता, आता तो पगार वाढवत नाहीये, मग झाली दुःखी, झाला दुःखी. हालेलुया. पण ज्या देवाकडे बायबल सांगतो उन्नती पूर्वे पश्चिमकडून आहे, तर उन्नती आमच्या देवाकडून आहे. आणि म्हणून उन्नती काय आहे, तर उन्नती पहिले आमच्या आनंदाची उन्नती होऊ द्या. आणि ज्यावेळेस आनंद येतो तर ऑटोमॅटिकली आमच्या घरामध्ये उन्नती यायला सुरुवात होते, आरोग्य यायला सुरुवात येते. प्रियानो, आनंदच तुमचं आरोग्य आहे, आनंदच तुमची ताकद आहे, आणि आनंदच तुमचं सामर्थ्य आहे. म्हणून दावीद म्हणतो, राजा तुझ्या सामर्थ्याने आनंद करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही काय करता माहिती का? दावीद आणि काही दिवस ते दुःखात घातले प्रियानो, कारण दावीदाने ते दुःख आतमध्ये घेतलं. आणि जेव्हा तुम्ही दुःख आतमध्ये घेता तुम्ही आनंद करू शकत नाही, तुम्ही एन्जॉय करू शकत नाही. एखादी गोष्ट तुमच्या विरोधात घडली, एखादं काहीतरी तुम्हाला कोणीतरी तुम्हाला त्रास दिला, जर त्यावेळेस तुम्ही ती आतमध्ये घेता तर तुम्ही आनंद करू शकत नाही. प्रार्थना रडून करू शकता, तुम्ही उपासना आत्मेने खरेपणे करू शकता, कारण दुःख आतमध्ये घेतलेले. दुःख कधी आतमध्ये घ्यायचं नाही. दुःखाच्या ऐवजी आम्हाला देवाचा आनंद घ्यायचा आहे. मग तुम्ही आरोग्यात राहणार, मग तुम्ही सामर्थ्यात राहणार, मग तुम्ही शांतीत राहणार, मग तुम्ही एन्जॉयमेंट करत राहणार. हालेलुया. फिलिप्पी 4:4 काय करतं सांगा बरं? माहिती आहे तुम्हाला काय फिलिप्पी 4:4? काही लोकांना चुकतंय म्हणजे अरे खरंच आहे का वचन? काय मोठ्याने म्हणा काय? म्हणजे तू किती तुला हेडेस फेडेस केलाय, तुझा नाकार केलाय जगाने, घरच्यांनी, आई वडिलांनी, कोणी पण, तू त्या ठिकाणी प्रभू माझा आनंद आहे,
प्रभू माझी ताकद आहे, प्रभू माझी शांती आहे, प्रभू माझं आरोग्य आहे. नवरा नाखुर दे, बायको नाखुर दे, कोणी नाखुर दे, माझा एकच देव आहे. तो मला कधीच सोडणार नाही, तो मला कधीच नाकारणार नाही, तो मला कधीच तुच्छ लेखणार नाही, कारण तो माझा देव आहे आणि देवच माझा आनंद आहे. आमेन. पॉवरफुल वर्ड इन द नेम ऑफ जीसस. किती जण आनंदी होत आहे? हालेलुया. माझा आनंद कोणावर डिपेंड नाही आहे, कोणावर डिपेंड नाही. हालेलुया. आणि आज ते आनंदाची ताकद तुम्ही घेऊन जाणार आहे. मग तुमच्या समोर कितीही डोंगरासारखी परिस्थिती असू दे, तुमचं काहीच वाकडं करू शकणार नाही, कारण प्रभू का आनंद आहे मेरी ताकद. हालेलुया. सगळ्यांनी म्हणा, येशूचा आनंद माझी ताकद आहे. हालेलुया. हालेलुया. सगळ्यांनी म्हणा हालेलुया. हालेलुया. उत्पत्ती 12:1 ते 2 वचन तुम्हाला माहिती आहे, तरी पण आपण रीड करूया की अब्रामाला संतती पाहिजे होती. मागच्या रविवारी मी 25 वर्षानंतर अब्रामाला मूल झालंय, तर कुठेतरी म्हणजे 100व्या वर्षी मूल झालं असे. 25 वर्षापूर्वी कधी मध्ये का ज्यावेळेस अब्रामाला वचन दिलं त्या दिवशी तो 75 वर्षाचा होता. आणि 75 आणि 25 किती झाले? अरे आहे का गणित माहिती आहे का? हा. तर काय अरे पास्टर चुकीचं बोलताय. 100 वर्षापूर्वी, 100 वर्षाच्या नंतर. अरे 100 म्हणजे तू पहिलं 1 वर्षाचं तेव्हापासून सुरू करतो का? लग्न झाल्यानंतर मग मूल होणार ना. हालेलुया. गणित थोडं प्रेस होला. अब्रामाला 100 वर्ष मुलगी झाली. अब्रामाला देवानी वचन दिलं 75 वर्षी आणि पूर्ण करायला लागलं 25 वर्षे. तरी अब्राम आनंदित होता. म्हणून अब्रामाला इसाक झाला. ज्यावेळेस इसाक होण्याच्या अगोदर सारेला सांगितलं, सारा तुला मूल होणार आहे. काय होणार आहे? सारा हसली. आणि बायबल सांगतं देवानी साराला तिचा मेलेला गर्भ, तिला सगळं काय मेलेलं होतं, त्यात तिला सांगितलं हास, कारण तुला मुलगा होणार आहे. ज्यावेळेस आम्ही एखाद्या परिस्थितीला जी नाकारार्थी, जी होणार नाहीये, ज्यावेळेस हसतो त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये देवाचा चमत्कार होतो. आमेन. तुम्हाला तुमच्या कठीण परिस्थितीमध्ये, तुम्हाला तुमच्या हालाच्या परिस्थितीमध्ये हसायचं आहे, म्हणून लाफिंग स्पिरिट सांगितलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. हास्याचा आत्मा प्रियानो. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे का, गार्डनमध्ये लोक जबरदस्ती जाऊन हसतात. ते जबरदस्ती हसतात, पण आमचा देव जबरदस्ती हसायला लावत नाहीये, तो आम्हाला रिअल हसायला लावतो प्रियानो. आणि साराला त्याने रिअल हसायला लावलं. सारा तू काय हसलीस? सारा म्हटली मी नाही हसली. बघा अशी एक लबाडी आहे, ती देवाला मान्य आहे बरं का. कारण सारा घाबरली होती. नाही नाही मी नाही हसली. नाही सारा तू हसलीच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सारा तू हसली म्हणून तू फसली. आणि फसली यासाठी फसली की देव तुला आशीर्वाद देत आहे. हालेलुया. प्रियानो, ज्यावेळेस देव वचन देतो ना, ते वचन आमच्या मनामध्ये, आमच्या मेंदूमध्ये, आमच्या हृदयामध्ये, आमच्या नसामध्ये देवाचं वचन सक्रिय दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव, आत्मा व सांधे याला बेधून जाणारे मनातील विचार व कल्पना याचे परीक्षक आहे. घुसून टाका इकडून तिकडून. तुम्हाला माहिती का, ज्यावेळेस टकलं पडल्यानंतर तुम्हाला केस येण्यासाठी काय करतात डॉक्टर माहिती आहे? काय करतात डॉक्टर माहिती आहे? केस येण्यासाठी 100 इंजेक्शन देतात त्याला, त्या डोक्यात. तरी पण केस आले नाही. डॉक्टरचा धंदा चालू, तरी पण केस आले नाही आहेत. शेवटी ती स्किन आजारी पडली. हॅलो, माझ्याकडे असं काय बघतं? मी का डॉक्टर नाही. हालेलुया. मी सेवक आहे देवाचा. हालेलुया. हालेलुया. प्रार्थना कार्य करते. प्रभू मला केस दे, देईल तुला. हालेलुया. पण देवाला माग, प्रभू मी टकला चांगला दिसतो का केसातला चांगला दिसतो? हा, का देवानी टकले बनवलेत? एलिया टकला होता. हा, माझे केस का गेले? जाऊ दे ना,
प्रेज द लॉर्ड म्हणा ना, प्रेज द लॉर्ड. फक्त बाई टकली न व्हायला पाहिजे, तिने प्रार्थना करायला पाहिजे. बरं, आता उपाय आलेले. याचा अर्थ असा नाही की तुम्ही टोप लावू शकता. प्रेज द लॉर्ड. शिरे टोप लावू शकता. प्रेज द लॉर्ड. तुम्ही काहीतरी बोला ना, माझ्याकडे असंच बघत राहिलं. बोला काहीतरी. आमेन. मोठ्याने आमेन. हालेलुया. वाचा. हा ऐका. परमेश्वराने अब्राहमाला सांगितले तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून पुढं मी दाखवीन त्या देशात जा. जा, निघा, दुःखातून निघा. बरं का, आता बोला बाजूच्या व्यक्तीला, दुःखातून निघ असं म्हणा. काय ते रड गाणं घेऊन बसली म्हणा. 30 रेकॉर्ड LP. अरे LPच्या नंतर तर CD आली. CDच्या नंतर आता काय आलेलं आहे, ब्लूटूथ आले. पुढे पुढे चला. 30 रेकॉर्डिंग बंद करा. नवीन रेकॉर्डिंग मध्ये जा. हालेलुया. जे तुमचं मन शांत ठेवू शकतं, जे तुम्हाला आनंद देऊ शकतं प्रियानो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा, सगळ्यांनी म्हणा, निघा त्या दुःखातून, निघा त्या प्रश्नातून, निघा त्या अडचणीतून. देव तुला एका देशात घेऊन चाललाय. हा, वाचा. मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन. हा, पुढे. मी तुला आशीर्वाद देईन. मी तुला आशीर्वादी देईल. पहिलं वचन काय वाचलं आपण 8:18 मध्ये, की तुझ्या पूर्वज सांगती शपथ वाहिली आहे. तो पूर्वज कोण आहे? तुमचा अब्राम. अब्राम का प्रभु, इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु. काय नहीं, मेरा दुख है, मेरा वहीच प्रॉब्लेम है. काय काय लोकांना प्रॉब्लेम असल्याशिवाय झोप येत नाही. हा, प्रॉब्लेम. हा, आता झोपा. हालेलुया. पण आम्हाला आनंदाची गरज आहे. हालेलुया. आज या ठिकाणी कोणीही व्यक्ती रिकाम जाणार नाहीये. तो देवाच्या सामर्थ्याने आनंद घेऊन जाणार आहे. हालेलुया. आणि बाहेर आभी आने दो कितना तूफान. प्रेज द लॉर्ड. जबरदस्ती करू नका बरं का. नाहीतर तुम्ही फार हुशार आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सैतानाला चाने अभी आ, तू आ रे. काही लोकांचे भांडण झाले असतात, अजिबात एकमेकावर हात उचलणार. तू देख रे, तू हात लागा रे पहिले, तू हात लागा रे. तो पण हात लावत नाही, हा पण हात नाही. तू हात लागा किती का रे. आणि दोघंही भांडत नाही. प्रेज द लॉर्ड. किती जण ऐकत आहे प्रियानो. हालेलुया. हा, ऐका. तुझे नाव मोठे करीन. तुझे नाव मोठे करीन. प्रेज द लॉर्ड. आपल्या येशूचं नाव मोठं आहे का हो? किती जणांना विश्वास आहे आपल्या येशूचं नाव मोठं आहे? मग त्याची इच्छा आहे का त्याच्या लेकरांचं नाव छोटं असलं पाहिजे? तो म्हणतो जसा मी आहे तसं तुम्ही असलं पाहिजे. तुम्ही या जगात चमकणारे तारे असले पाहिजे. हालेलुया. योसेफाला त्यांनी खड्ड्यातून त्यांनी 40 घरातून जेलमधून त्यांनी त्याला एका महालात जाऊन बसवलं प्रियांनो. त्यांनी काय केलं माहिती आहे का? योसेफाने त्या दुःखाला घेतलं नाही, योसेफाने येशूला घेतलं. बायबल सांगतं योसेफ ज्या ज्या कामात हात घालत होता ते यशस्वी होत होतं, कारण देव त्याच्या बरोबर होता. हालेलुया. प्रियानो, आज तुम्हाला एकच करायचं. जी सिच्युएशन तुमच्या कामामध्ये, जी सिच्युएशन तुमच्या घरामध्ये आहे ती आतमध्ये घेऊ नका. त्याच्या अपोजिट तुम्ही आनंद करा. हे सिच्युएशन, हे परिस्थिती, हे आजार मी तुला आतमध्ये घेणार नाही. ऑलरेडी माझ्या आतमध्ये आहे. तो माझ्या देवाचा आनंद आहे, तो देवाचं सामर्थ्य आहे. ऑलरेडी मी तुला घेऊ शकत नाहीये. मी कुठल्याही परिस्थितीमध्ये आनंद करणार आणि आनंदातच राहणार. तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळेस येशू ख्रिस्त जकर्याच्या हातामध्ये गेला, काय म्हटला? ज्यावेळेस येशू ख्रिस्त जकर्याच्या हातामध्ये गेला आणि जकर्या म्हटला की मी तुझं तारण डोळ्यांनी पाहिलेलं आहे, आता मला शांतीने जाऊ दे.
तुमच्यावर जर मरणाची परिस्थिती आली ती म्हणा, हे देवा आता मला शांतीमध्ये जाऊ दे, नाही मला ॲम्ब्युलन्समध्ये जाऊ दे आणि मला बरं होऊन परत घरी येऊ दे. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, वय झाल्यानंतर अजिबात थांबू नका. वय झाल्यानंतर लगेचच देवाच्या घरी जा. सगळेजण माझ्याकडे असं का बघतायत? हा, असं करूच नका की तुम्हाला कोणीतरी चर्चमध्ये तुम्हाला घेऊन येते, या बसा. प्रेज द लॉर्ड. एकदा कळाले आपले गुडघे आणि आपलं साथ देत नाहीये, प्रभू घेऊन जा. अरे प्रभू, हे सगळ्यांचा आनंद हरपला वाटतं. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला म्हणतो, जोपर्यंत तुमची बॉडी चांगली आहे, ठणठणीत आहे, 70, 75, शक्ती असेल तर 80 वर्ष. प्रेज द लॉर्ड. 70 चालू झाले की आपल्या प्रार्थना चालू करा. प्रभू तुझी इच्छा पूर्ण कर, प्रभू तुझी इच्छा पूर्ण कर, प्रभू तुझी इच्छा पूर्ण. नाही प्रभू मला अजून जगायचं. मग जग जग, बिछाण्यावर पड. हालेलुया. तो म्हणतो, मी तुमच्यासाठी एक घर तयार करतो जिथं मी आहे. मग ते घर काय रिकामा ठेवायचंय? हा, ते घर देवानी ठेवलं रिकामा ठेवायचंय? तिथं आम्हाला जायचंय. आलो, हे पटणार नाहीये पण हे आनंदाची गोष्ट आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काही लोकांचा आनंद फक्त ती व्यक्तीच झालेला आहे आणि ती व्यक्ती लय त्रास देते. त्या व्यक्तीला रिजेक्ट करा, व्यक्तीला बाजूला करा आणि त्या व्यक्तीच्या जागेवर येशूला उभं करा आणि मग बघा तुम्हाला सामर्थ्य मिळेल. प्रियानो, राजा त्याच्या सामर्थ्याने हर्ष करतो. प्रियानो, आणि देवाची इच्छा की तुम्ही नेहमी हर्ष करावा. हा, पुढे तू आशीर्वादित होशील. तू आशीर्वादित होशील. देवाने आम्हाला 4000 वर्षापूर्वी ख्रिस्त येशूमध्ये आशीर्वादित केलंय. 2000 वर्षापूर्वी, पण 4000 वर्षापूर्वीच अब्रामाच्या द्वारे आशीर्वाद दिलाय की मी तुम्हाला आशीर्वादित करेल. हालेलुया. आणि ख्रिस्त येशूमध्ये आम्ही अब्रामाचे वारिस आहोत. प्रियानो, वारिसचा अर्थ माहिती का? तुझ्या नावावर काहीतरी प्रॉपर्टी, आणि ती प्रॉपर्टी काय? आनंद, शांती, ममता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किजन देवाचं वचन ऐकत आहे प्रिय? हालेलुया. सगळे म्हणा, परिस्थितीला मी आत घेऊ नये, परिस्थितीला बाहेरच ठेवा. हालेलुया. तुझा माझा काही संबंध नाही. प्रेज द लॉर्ड. माझा संबंध माझ्या फक्त पित्या संगती आहे आणि तो पित्या मला दैनंदिन दिवसामध्ये सामर्थ्य देतो. जो परतच्या गुप्तस्थळी असतो तो सर्व सामर्थ्याच्या सावलीत राहील. हालेलुया. आणि सर्व सामर्थ्याची सावली काय आहे? तर देवाचा आनंद आहे, देवाचं सामर्थ्य आहे. प्रियानो ऐका, हा, तुझे जे अभिष्ट चिंतितील त्यांचे मी अभिष्ट करीन. ओके, पुढं. तुझे जे अनिष्ट चिंततील त्यांचे मी अनिष्ट करीन. बघा, देव तुमच्या फेवर मध्ये आहे. पण ज्यावेळेस अब्रामाला देवाने वचन दिलं त्यावेळेस अब्रामाची परिस्थिती गैरगुजरी परिस्थिती होती, कुचकामी परिस्थिती होती. पण बायबल सांगतं अब्रामाने त्या दिवशी देवावर विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाने अब्राम 25 वर्ष चालला आणि देवच त्याचा आनंद झाला. म्हणून बायबल सांगतं सारा हसली, या वयात मला मूल होऊ शकतं का? बायबल सांगतं देव तिला म्हणतो मनुष्याला अशक्य आहे पण देवाला सर्व काही शक्य आहे. तो तिला म्हणतो तुला काय वाटलं? देवाला असध्य आहे का? देवाला सर्व काही शक्य आहे. तो कुणासाठी अशक्य गोष्टी शक्य करणार आहे? जे दुःखात बसले त्यांच्यासाठी नाहीये, जे परिस्थितीला आतमध्ये घेऊन दुःख करत त्यांना नाहीये, जे त्या परिस्थितीमध्ये आनंद करतात. म्हणून पौल म्हणतो तुम्ही सर्वदा आनंद करा. आणि जे लोक आनंद करतात देव त्याच्यासाठी अशक्य गोष्टी शक्य करतो, दुःखातल्या बसलेल्या व्यक्तींसाठी नाही. ओ ऐका मंडळी, लक्ष देऊन ऐका, समजून घ्या. देवाला तुमचे प्रश्न सोडायचा आहे पण तुम्ही कधीच तो प्रश्न सुटला जाईल देवाचा आनंद घेतल्यानंतर. Hallelujah. Praise the Lord.
म्हणून मी योहानाच्या पुस्तकात काय सांगतो, मी माझा आनंद तुम्हाला देतो. हालेलुया. काय म्हटलं? मी माझा आनंद, मी माझं सामर्थ्य तुम्हाला देत आहे. तुम्ही अशी कुठली मोठी अमाऊंट तुम्हाला त्यांनी दिली नाहीये. शिष्यांना काहीच दिलं नाही. शिष्यानं त्या डोंगरावर गेला आणि तो म्हटला की आपल्या हृदयाने त्यांना आशीर्वाद दिला की आशीर्वादित व्हा. हालेलुया. जाऊन साऱ्या सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. पूर्ण हृदयाने आशीर्वाद दिला प्रिया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जे तुम्हाला हवंय ते तुमच्या दारामध्ये आलं पाहिजे. तुमच्या दारावर खटखट केलं पाहिजे. आशीर्वाद आलाय म्हणून. आता आमच्या दाराला खटखट करतायत, दुःख आलंय, प्रॉब्लेम आलेत, आजार आलेत, असं ते दाराला सिग्नल मिळतो. पण आता इथून पुढे असं येऊ द्या, ज्या वेळेस तुम्ही आनंदात काही दिवस राहायला सुरुवात करतात तर दारावर एक नॉक नॉक होईल. नॉक नॉक. आनंद तुमच्या घरात येत आहे. हालेलुया. 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 ओ ऐकतात का मंडळी? ओ प्रेज द लॉर्ड. 10:22 नीतिसूत्र 10:22. नीतिसूत्र 10:22 वचन. परमेश्वराचा आशीर्वाद, परमेश्वराचा आशीर्वाद नीट लक्ष पुरवून घ्या, ऐकून घ्या, समजून घ्या. समृद्धी देतो. परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो. तिच्या बरोबर तो आणखी कष्ट देत नाही. त्याच्या बरोबर तो दुःख देत नाही. मंडळी ऐकून घ्या, पुन्हा एकदा वाचलं जाऊ द्या, ऐका नीट लक्षपूर्वक. परमेश्वराचा आशीर्वाद, परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो. समृद्धी देतो. समृद्धी काय? तर देवाचा आनंद आहे. हालेलुया. तुम्हाला वाटलं समृद्धी म्हटलं कुठेतरी पैसा आहे, तो नंतर आहे. तो नंतर आहे, एकदम नंतर आहे. आधी तुमचा देह, नंतर तुमची फॅमिली, नंतर मंडळी आणि नंतर येणारे सर्व गरजा. आज लोकांनी काय केलंय? आधी आमची प्रॉपर्टी, आधी आमचा पैसा, मग देह, मग फॅमिली, मग इतर गोष्टी. आता ट्रॅक चेंज करा. पहिलं देह येऊ द्या, मग बाकी इतर गोष्टी येऊ द्या प्रियानो. मग तुम्ही टिकता, तुमची फॅमिली पण टिकते आणि तुम्हाला दिलेला आशीर्वाद पण टिकतो. आमेन. ऐकताय प्रियानो? वाचा पुन्हा. हा. परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो. समृद्धी देतो. त्याचा आशीर्वाद फक्त समृद्धी देतो. पुढे तिच्या बरोबर तो आणखी कष्ट देत नाही. दुःख देत नाही. तुम्ही दुःखी आहात का? कारण ते दुःख तुम्ही आतमध्ये घेतलेलं आहे. दुःख बाहेर असलं पाहिजे, समस्या बाहेर असलं पाहिजे, प्रॉब्लेम बाहेर असलं पाहिजे. ज्या वेळेस मिस्र देशामध्ये मरी सुटली होती तर लक्ष द्या, मिस्राच्या बाहेर दुःख होतं पण देवाच्या लोकांच्या घरात आनंद आणि प्रकाश होता. हालेलुया. दावीद महाराज म्हणतो, त्याच्या प्रकाशाने मला आनंद प्राप्त झालाय. हालेलुया. ज्यावेळेस मिस्राचे प्रथम जन्मलेले मारायचे होते तर बायबल असं सांगतं की तुम्ही तुमच्या घरावर रक्तात भुसकलेली एक लाकडी घ्या आणि आपल्या घरावर खून करा, म्हणजे मरी तुमच्या आतमध्ये येणार नाहीये. मरी कसलं दर्शक आहे? दुःखाचं, समस्याचं, चिंतेचं, काळजीचं दर्शक आहे. ते आपल्या आतमध्ये येऊ देऊ नका. तुमच्या घरात फक्त देवाचा आनंद नांदू द्या. तुमच्या घरात फक्त देवाची शांती नांदू द्या. तुमच्या घरामध्ये फक्त देवाचं सामर्थ्य नांदू द्या. मग कुठली मरी तुम्हाला स्पर्श करणार नाही. हालेलुया. हालेलुया. किती जण आशीर्वादित होत आहे प्रिया? आर यू ब्लेस? कुठल्याही व्यक्तीवर किती क्लोजच असेल त्याच्यावर माझा आनंद डिपेंड नाही आहे. माझा आनंद माझा प्रभू आहे. हालेलुया. हालेलुया. एक लक्षात ठेवा, तुम्हाला त्या व्यक्तीकडे शेवटी जायचं नाही. तुम्हाला एका व्यक्तीकडे शेवटी जायचं, ज्याने तुला निर्माण केलं, ज्याने तुला मातीचं घडवलं, त्या देवाकडे तुला जायचं आहे. ज्याच्यावर तू प्रेम करतो त्याकडे तुला जायचं नाही आहे. हालेलुया. कारण ज्याच्या त्या कृत्यापर्यंत त्याला फळ देणार आहे. तुम्ही ऐकताय प्रियानो? खरंच ऐकताय? हालेलुया. माझ्या ठिकाणी काय घेऊन चालला आहे? अरे काय? मोठ्याने म्हणा काय? काय? मोठ्याने म्हणा काय? किती जोरात म्हणता म्हणा काय? आला.
प्रेज द लॉर्ड. तुम्ही ऐकताय प्रियानो? हा, पुढं स्तोत्रसंहिता 21 ते 1 ते 6 पुन्हा वचन वाचूया. 1 ते 6. हे परमेश्वरा तुझ्या सामर्थ्यामुळे हा राजा हर्ष करतो. पुढं तू सिद्ध केलेल्या तारणामुळे तू सिद्ध केलेल्या तारणामुळे त्याला केवढा उल्हास होतो. त्याला केवढा उल्हास होतो. आम्ही उल्हास कशामध्ये शोधला पाहिजे? देवामध्ये, देवाच्या तारणामध्ये. प्रियांनो, तारणच तुमचं हित आहे. या जगातल्या कुठल्याही गोष्टी तुमचं हित नाही देवाशिवाय. तुमचा उद्धारच तुमचं हित आहे प्रियांनो. तुमची सुटका तुमचं हित आहे प्रियांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कोणी काही तुला सांगू, काही रिपोर्ट सांगू, पण माझ्या देवावर माझा भरोसा आहे. जरी रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे, त्याला निगेटिव्ह करण्याचं सामर्थ्य आहे. आणि ते कशात आहे? देवाच्या आनंदामध्ये प्रियांनो. हा, पुढं त्याचा मनोरथ तू पूर्ण केला आहे. अरे वा वा, सगळ्यांनी म्हणा, जे लोक आनंद करतात. जे लोक आनंद करतात. सगळ्यांनी म्हणा, जे लोक, एका आवाजात, जे लोक आणि जे लोक दुःखी आहेत, जे लोक दुःखी आहे ते दुःखीच राहणार. पण जे लोक आनंदी आहे ते नेहमी आनंदीच राहणार. हालेलुया. काय माझा आनंद, काय माझा आनंद सांगू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती का, कुठल्याही गोष्टीमध्ये जास्त आनंद करू नका देवाशिवाय. सगळ्यात एक्स्ट्रा ऑर्डिनरी, हा लय धार्मिक झालाय, ओ माझा बापच धार्मिक आहे. हा, कुणी म्हटलं ना लय धार्मिक झाली, हा माझा बापक लय धार्मिक म्हणा, लय धार्मिक झालाय. मी म्हटलं हा माझा बाप धार्मिक आहे. मला DTS मध्ये हा टॉमना मिळाला. हा लय धार्मिक आहे. म्हटलं माझा बाप धार्मिक आहे. गप्पच बसला. हालेलुया. तो धार्मिक आहे म्हणून मी धार्मिक आहे. हालेलुया. म्हणा देव धार्मिक आहे म्हणून मी धार्मिक आहे. तुमचा देव जास्त धार्मिक आहे का ना? आहे का ना? लय धार्मिक, लय धार्मिक. आमचा येशू लय धार्मिक. हालेलुया. तुला जे पटतं तू ते कर, मला जे पटतं ते मला कर. टोमना नको देऊ. मला 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 लय धार्मिक व्हायचं, मी काय करू? कारण तुमची धार्मिकता पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही स्वर्गात जाणारच नाही. म्हणून मी लय धार्मिक. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मग अशा ह्याच्यात धार्मिक घेऊ नका की गोळ्या घेऊ नका, औषधं घ्या. हा, प्रेज द लॉर्ड. पण कधी ते औषध गोळ्या सुटतील हे पण बघा. ना ते मरेपर्यंत ते इंजन चालू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विजय घेतात. विजय हुआ, विजय हुआ. हा, बिमारी पाहिजे का तुम्हाला? मोठ्याने म्हणा ना, विजय हुआ, विजय हुआ. अभी बीमारी बीमारी हमारी ऊपर थैमान नाच रही है. हालेलुया. समस्या माझ्या डोक्यावर, चिंता माझ्या डोक्यावर, आता ते काढून बाजूला टाका. माझ्या डोक्यावर देवाचा आनंद, देवाची शांती, देवाचं सामर्थ्य आणि देवाचं सर्व आशीर्वाद. हालेलुया. ऐकत जा. हा, त्याच्या तोंडचे मागणे तू अमान्य केले नाही. जे लोक आनंदी आहेत त्यांचं मागणं पूर्ण केलं जाईल. हा, कल्याणदायी वरदाने घेऊन. अरे देव म्हणतो हा माझा मुलगा, ही माझी मुलगी आनंदित राहते. प्रत्येक परिस्थितीमध्ये, चिंतेमध्ये, काळजीमध्ये, आजारामध्ये आनंदित. चला कल्याणदायी वरदाने घेऊन यांच्याकडं. अरे म्हणा ना आमेन. हा, प्रेज द लॉर्ड. हा प्रश्न सुटत नाही, तो प्रश्न सुटत नाही, तो आजार जात नाही, हे आजार, ते घेऊन बसू नका. त्याला बाहेर ठेवा. एक ना एक दिवस तुमचं रिझल्ट येईल आणि तो पॉझिटिव्ह येईल आणि तुम्ही यशस्वी व्हाल. देव तुमची जर परीक्षा पाहत आहे, त्या परीक्षेत टिका. जो शेवटपर्यंत टिकतो तोच ठरतो. आमेन. तुम्ही ऐकताय प्रियानो? हालेलुया.
मी आशीर्वादित होत आहे. वाचत जा. हा तू त्याला सामोरा येतोस, हा तू त्याच्या मस्तकी हा. शुद्ध सुवर्णाचा मुकुट घालतोस. बाबा, ज्यांना आनंद आहे त्यांना हे गिफ्ट आहे. लक्ष देऊ नका, ज्यांना आनंद आहे त्यांना सुवर्ण मुकुट मिळतो. काल कुणीतरी इथं पाहिलं दृष्टांतामध्ये की कुणाला तरी सोन्याचा मुकुट दिसलाय आणि देवाला तेच द्यायचं आहे. देवाला ते कधी द्यायचं आहे? ज्यावेळेस तू प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रश्न सुटला, पैसा येऊ ना येऊ, जॉब मिळो ना न मिळो, हो बायबल सांगतं अन्न मिळो ना मिळो, तरी आम्ही देवाच्या भजनी. म्हणून कुठलीही वस्तू, कुठलीही गोष्ट माझा आनंद होऊ शकत नाहीये. फक्त जो काल आणि आज युगानुयुग सारखा देव आहे तोच मला आनंद होऊ शकतो. आणि तेच लोक कठीण परिस्थितीमध्ये, हलाखीच्या परिस्थितीमध्ये, त्रासामध्ये, समस्यामध्ये, हो काही का असो, ते आनंद करतील, आनंद करतील, आनंद करतील. मोठ्याने टाळ्या वाजूया, मोठ्याने आनंदाने टाळ्या वाजूया. हे 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 हे. Hallelujah. Praise the Lord. हा वाच सापर्यंत. हा. त्याने तुझ्या जवळ जीवन मागितले, त्याने तुझ्या जवळ जीवन मागितले, तू त्याला युगानुयुगचे दीर्घ आयुष्य दिले. क्या बात है. जिसके पास आनंद आहे त्याच्याकडे युगानुयुगचं जीवन आहे. म्हणा आनंद, बाजूचे तुला आनंद कर रे बाबा. क्यों उदास है, क्यों पंकज उदास है. हालेलुया. म्हणा आनंद कर. ह्यानी दुखवलं, त्याने दुखवलं, ह्यानी दुखवलं, ह्यानी दुखवलं, त्याने दुखवलं, सोडून दे. हालेलुया. तुझा देव तर तुला दुखवत नाही ना, तो तर सांगतो तुझा विश्वास आहे ना. हालेलुया. या जगातले व्यक्ती, घरातले, बाहेरचे, दारातले, बॉसचे, इकडं तिकडं दुखणारेच असतात, पण माझा देव ज्यावेळेस तू येते तो कधी तुला दुखवणार नाहीये, तो तुला कधी अपयशी ठरणार आहे, तो आनंद देणार आहे, आनंद देणार आहे, आनंद देणार आहे, आनंद देणार आहे. आमेन. हालेलुया. ज्यावेळेस कठीण परिस्थिती, फक्त स्तुती करा ना. खुश. देवाला इम्प्रेस करण्याचं एकच आहे, स्तुती आराधना. की जणांना आज देव बोलत आहे. सगळ्यांनी म्हणा, मला प्रत्येक परिस्थितीमध्ये, चिंतेमध्ये, प्रश्न सुटो न सुटो, समस्या असू दे, पण मी आनंद करणार, मी आनंद करणार. जो भी कहूंगा, हा मला कळालं इकडे, जो भी कहूंगा सच कहूंगा, सच के सिवा कुछ ना कहूंगा. और क्या कहूंगा? मैं आनंद करूंगा, आनंद करूंगा, आनंद करूंगा. हालेलुया. घरात गेल्यानंतर तुम्ही असं चेहरा असो, काही म्हणू द्या. ज्यावेळेस तुम्ही फोटोग्राफरच्या समोर येतात तर फोटोग्राफर काय म्हणतो? हा, त्यावेळेस तुम्ही किती दुःख असलं तरी करता का नाही? है ना, करता का नाही? त्याला का माहीत फोटोग्राफरला तू दुःखी आहे का आनंदी आहे? माईल करा. कोणाची काही काही इच्छा नसते पण जबरदस्ती फोटो घुसवलेला असतो. इच्छा नसते फोटो काढायचे, याच्यामुळं जाऊ दे कर. प्रेज द लॉर्ड. आणि त्या लोकांचाच फोटो भारी येतो. प्रेज द लॉर्ड. किती जण आनंदी आहे? आमेन, आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हा, कंप्लीट द वर्ड ऑफ गॉड. झालं का? तू सिद्ध केलेल्या तारणाने हा, त्याचे मोठे गौरव होते. तू सिद्ध केलेल्या तारणाने त्याचे मोठे गौरव होते. पुढं तू त्याला हा, प्रताप व महिमा, प्रताप महिमा यांनी भूषित करतोस. हा, पुढं त्याने सर्व काळ, त्याने सर्व काळ आशीर्वादाचा साठा व्हावे हा, असे तू करतोस. हा, तू त्याला आपल्या समक्षतेने, नाही नाही ते पुन्हा वाच. त्याने सर्व काळ, त्याने सर्व काळ, सर्व काळ, सर्व काळ. BFC ऐकून घ्या, सर्व काळ. जे आज या ठिकाणी ऐकून घ्या, सर्व काळ. हा, पुढं आशीर्वादाचा साठा व्हावे. आशीर्वादाचा साठा. आणि तो डिपेंड आहे तुमचा आनंद, तुमचा आनंद, तुमचा आनंद, देवाने दिलेला आनंद. संपलं ना?
तू त्याला हा आपल्या समक्षतेने आपल्या समक्षतेने म्हणजे माझ्या देव म्हणतो मी तुला माझ्या समोर ठेवलेलं आहे, माझ्या समक्षते अत्य आनंदित करतो. ज्यांच्यामध्ये आनंद आहे ना, मग ते दुश्मनला पण प्रेम करतात प्रियानो, शत्रूवर पण प्रेम. मी आनंदित आहे. हालेलुया. हे बाबा तू का रे एवढा आनंदित, तू का एवढा स्माइल का? मी कुठलीही परिस्थिती माझ्या आतमध्ये घेतच नाही. कुणी दुखवलं ते घेत नाही, कुणी टोचून बोललं मी घेत नाही. मी ते सर्व बाहेर ठेवतो आणि माझ्या हृदयात फक्त देवाचा आनंद ठेवतो, फक्त देवाचा आनंद ठेवतो. म्हणून मी आरोग्यात आहे इन द नेम ऑफ जीसस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हा मी तसाच आहे. काय तू तसंच आहे? हा मी तशीच आहे. नाही आपण म्हणतो करत हा मी तर अशीच असणार असं म्हणा. आम्ही आता आनंदित असणार. हालेलुया. 2 कोरिन्थ 8:9 2 कोरिन्थ 8:9. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा ऐकून घ्या आणि समजून घ्या. तुम्हाला माहित आहे, तुम्हाला माहित आहे आणि पुन्हा माहित करून देतोय. तो धनवान असता तुमच्या करता दरिद्री झाला, तुमच्यासाठी दुःखी झाला, दरिद्री झाला, अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने, त्याच्या दुःख सहनाने, त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे, तुम्ही आनंदित व्हावे. हालेलुया. वापस पढ़ने का क्या? 2 कोरिन्थ 8:9. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, आपल्या प्रभू येशूची कृपा तुम्हाला माहित आहे, तुम्हाला माहित आहे आणि पुन्हा माहिती करून देतो. बहिणींनो, भावांनो, मंडळी, तो धनवान असता स्वर्गात तो आनंदित होता बरं का. स्वर्गात त्याच्या बापाकडे, यहोवा बापाकडे तो आनंदित होता. पण तो आनंद सोडून धरतीत आला, तो आनंद सोडून या जगात आला, तो आनंद सोडून या पापमय शरीरात आला, केवळ तुम्हाला आनंदित करण्यासाठी. काय लोक काय वचन, तो माझी दरिद्री मी करोडाची गाडी घेतली. रिव्हेलेशन दिस आहे. हालेलुया. हे डीप रिव्हेलेशन आहे. तो धनवान असताना दरिद्री झाला, त्याच्यामुळं मी रो हाऊस घेतलाय. रो हाऊस किरकोळ आहे त्याच्यासमोर. अरे पृथ्वीच एक बिंदू सारखी आहे, तो रो हाऊस कुठून दिसणार रे? हॅलो हॅलो. प्रेज द लॉर्ड. देव आपलं गौरव कुणाला देत नाही. हालेलुया. हालेलुया. ज्यांनी कॅलिफोर्नियामध्ये भारी भारी घर बांधलेत, हिस्ट्री सांगते की अख्खे घर जळून भस्म झाले आणि एकच चर्च तिकडं वाचलं. असं डिटेल केलंय की अग्नी त्या चर्चच्या बाजूने त्यांची दिशा भूल केली. इथं हात लावायचा नाही, इथं सार्वकालिक आनंद आहे. आणि ते दुसऱ्या दिशेने गेलं. जे लोक प्रॉपर्टीचा आनंद सगळे, त्याच्या अगोदर एका स्त्रीने, एका महिलेने काहीतरी देवाबद्दल वक्तव्य केलं होतं. काही महिन्यातच देवाने दाखवून दिले की तो काय आहे. देवाला चॅलेंज करू नका. तुमच्या घरच्या व्यक्तीला पण सांगा आणि स्वतःला सांगा, देवाला चॅलेंज करू नका. हालेलुया. तो देव आहे आणि तू मनुष्य आहे. हालेलुया. हालेलुया. सगळ्यांबद्दल बोल, पण माझ्या देवाबद्दल बोलायचं नाही, कारण तो माझा तारण, माझा आनंद आहे. सगळं सण करा, पण देवाविषयी कोणी काय बोललं ऐकून घेणार नाही. कारण जो बोलतो तो माझं तारण करणार नाही, जो बोलतो मला आरोग्य देणार नाही. पण ज्याची मी सेवा करतो, ज्याच्यावर समोर मी गुडघे टेकतो, ज्याच्या समोर मी चर्चला जातो, तोच मला सर्व काही देण्यासाठी समर्थ आहे, समर्थ आहे, समर्थ आहे. म्हणा सर्व काही सहन कर, पण देवाचा विषय आला. हा, दिस इज द फॅक्ट. ज्यावेळेस तुम्ही देवासाठी कुठल्याही परिस्थितीत उभे राहता,
तर ज्यावेळेस तुम्ही समस्यात थांबता तर देव तुमच्या समोर उभा राहील. म्हणून जो कोणी मनुष्यासमोर माझा स्वीकार करेल, मी ज्यावेळेस माझ्या देवदूताच्या गौरवाने येईल त्यावेळेस मी त्याचा स्वीकार करेल. कोणीही तुम्हाला नाकारण्यास किंवा चर्चला येण्यासाठी रोक करू शकत नाही. तो तुझा वैयक्तिक निर्णय आहे. त्याला तुझ्या घरचा दारचा कुणाचाच हात असला ना पाहिजे देवाशिवाय, कारण हा दिल का मामला आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हा, तो धनवान असता, तो धनवान असता, तुमच्या करता दरिद्री झाला, तुमच्यासाठी दरिद्री झाला, अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे, म्हणजे आनंदित व्हावे. हालेलुया. प्रेषित 16, 25 आणि 26 वचन. आता ह्या लोकांनी कसा विजय मिळवला ते आपण पाहूया. पौल आणि सिला मध्यरात्रीच्या सुमारात ऐकून घ्या आणि समजून घ्या. त्यांनी ते दुःख, त्यांनी तो मार, त्यांनी ते अक्षमा राजाने मारलं, रोमी सरदारांनी मारलं, ते आपल्या हृदयात घेतलं नाही. रक्तमंबाळ झाले, फटके मारले, त्यांनी ते मनावर घेतलं नाही. आणि आम्ही तेच करतो. कुणी काही बोल लावला, कुणी काही केलं ते मनावर घेतो आणि दुःखी होतो प्रियानो. आणि दुःखी असताना तिथं आत्मिक भूमिकंप होऊ शकत नाही. ज्यावेळेस ती परिस्थिती तुम्ही बाहेर ठेवता, जसं पौल आणि सिलाने बाहेर ठेवली ती परिस्थिती, त्यांना खोड्यात ठेवलं होतं, त्यांना त्रास दिला होता, त्यांना शिवे शाप दिले होते, त्यांना फटके मारले होते, त्यांचे हात पाय खोड्याने बांधले होते, ते रक्त भांबाळ झाले, पण त्यांनी ते दुःख घेतलं नाही. त्यांनी ते दुःख बाहेर ठेवलं. आणि जे लोक दुःख बाहेर ठेवतात त्यांच्यासाठी देव चमत्कार करतो. हालेलुया. किती सांगते देव बोलत आहे. का देवाने असं केलं? पौल आणि सिला, हालेलुया, त्यांनी दोष नाही लावला. का आम्ही देवाची एवढी सेवा करतोय, आमच्याकडे चमत्कार होतात, मेलेले जिवंत होतात, त्यांनी देवाला दोष लावला नाही. त्यांनी त्या त्रासात, त्या परिस्थितीत, त्या चिंतेत, त्या हालापेक्षामध्ये त्यांनी देवाचं गौरव केलं. हेच तर करायचं आम्हाला. हालेलुया. की जण ऐकत आहे प्रियाला, देवाची इच्छा आहे की तुम्ही ऐकावा. सगळ्यांनी म्हणा, देवाची इच्छा आहे आम्ही ऐकावं. ऐका. पौल व सिला हे प्रार्थना करत असता कठीण परिस्थितीमध्ये, हलाखीच्या परिस्थितीमध्ये, त्रासामध्ये, आजारामध्ये गुडघे झिजवा पुढं व गाणी गाऊन देवाची स्तुती करत असता. काय? गाणी गाऊन देवाची स्तुती करत असता. काय? गाणी गाऊन. सगळे म्हणा, गाणी गाऊन. परिस्थिती काय? त्यांना खोड्यात बांधलंय, त्यांना मारलंय, त्यांना शिव्या शाप दिलाय, त्यांना टोमणे दिलाय, त्यांना टोचून बोललाय, त्यांच्यावर घाला केलाय, पण त्यांनी ती परिस्थिती आतमध्ये घेतली नाही, ती परिस्थिती बाहेर ठेवली प्रियानो. आणि तसंच करायचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही असंच करता तर ते स्वर्गातून उतरतो आणि तुम्हाला बाहेर काढल्याशिवाय राहत नाही. बघा, माझे लोक दुःखात आनंद करतात आहे, मारहाणात आनंद करत आहे. असे लोक देवाला पाहिजे. हालेलुया. पौल आणि सिला बंदीवान त्यांचे ऐकत होते. तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदीशाळेचे पाय डगमगले, सर्व दरवाजे लगेच उघडले व सर्वांची बंधने तुटली. आधी ते त्रासात होते, आधी त्यांना खोड्यात टाकलं होतं, आधी त्यांना त्यांचे अंग, त्याला तुम्हाला माहिती का, खोड्यात टाकलं, त्यांचे अंग त्यांना वेदना देत होत्या, त्यांना त्रास सहन नव्हता होत. पण त्यांना माहिती की हे जर मी घेऊन बसलं तर हा त्रास वाढेल, ही समस्या वाढेल, हा आजार वाढेल, तर मला काय करायचं? अपोजिट देवाचा आनंद, प्रार्थना, गीते. आणि त्यांचा आनंद क्षणात, त्यांचं दुःख क्षणात आनंदात बदलून गेलं प्रिया.
हालेलुया. मला कुठला आजार आला तर मी पहिलं डान्स करतो, काही होऊ द्या. सर्वांची बंधने पुढं. तेव्हा बंदीशाळेच्या नायकाने, ज्यांनी त्यांना डांबून ठेवलं, ज्यांनी त्यांच्यावर अत्याचार केला, ज्यांनी त्यांच्यावर मारहाण केली, पुढं जागे होऊन बंदीशाळेचे दरवाजे उघडे पाहिले आणि बंदीवान पळून गेले आहे असा तर्क करून आपल्याला लय तर्क येतात. हा असाच वागतो, तसाच वागतो, पण जे देवाचा आनंद करतात त्यांना तर्क कधीच येत नाही. त्यांना नेहमी आशीर्वादाचे वचन येतात, नेहमी आशीर्वादाचे वचन. ज्यांच्या ठाई आनंद आहे ना त्याच्याकडे नेहमी आशीर्वादाचे वचन, आशीर्वादाचे वचन, आशीर्वादाचे वचन, आरोग्याचे वचन, समृद्धीचे वचन, सक्सेसचे वचन, वचन वचन. आणि ही स्टोरी तुम्हाला माहिती आहे. आज ते सुटले प्रिय. कोण सोडणार आहे? कुठला वशिला सोडणार नाही. तुमच्या ठाई असलेला देवाने दिलेला आनंद राजा तुझ्या सामर्थ्याने आनंद करतो. या आपल्या जागेवर उभं राहूया.